टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। जळगाव जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा वाढू लागलेला आहे। तर दुसरीकडे जर आपण बघायला गेलं तर जळगाव जिल्ह्याच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा घट झाल्याचं पाहायला मिळतं आहे आणि जळगाव जिल्ह्याची पाणी पातळी जी आहे ती जवळपास 1.25 मीटरने खालावल्याची माहिती ही समोर आलेली आहे। आपण जर बघितलं तर भूजल सर्वेक्षण विभागाच्या वतीने या ठिकाणी जे आहे ते सर्वेक्षण केलं जात असतं आणि या सर्वेक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक गावातल्या ज्या विहिरी आहेत या विहिरींच्या पाण्याचे जे आहे ते निरीक्षण केलं जातं आणि त्यामुळेच त्या निरीक्षणामध्ये असं समोर आलं आहे की जवळपास जळगाव जिल्ह्यामध्ये 1.5 ते 1.25 मीटर पर्यंतची जी पाणी भूजल पातळी जी आहे त्या भूजल पातळीमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळतं आहे। चाळीसगाव असेल, पाचोरा, जामनेर, धरणगाव, एरंडोल आणि अंमळनेर या 6 तालुक्यांमध्ये 1.5 ते 1.25 मीटर पर्यंत पाण्याची जी पातळी आहे त्यात घट झाल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। गेल्या वर्षामध्ये 130% पाऊस झाला होता, मात्र अधिक पर्जन्यमान झाले असले तरी यंदा एप्रिल महिन्यातच जिल्ह्यातील 6 तालुक्यांच्या पाणी पातळीत घट झाल्याचं दिसून येत आहे आणि त्यामुळेच कुठेतरी आता ही चिंतेची बाब झाल्याचं पाहायला मिळतं आहे। जर एकंदरीत या 6 तालुक्यांचा जर विचार केला तर सर्वाधिक चाळीसगाव तालुक्यामध्ये 1.11 मीटर एवढी भूजल पाणी पातळीत घट झाली आहे। तर त्या खालोखाल जामनेर, एरंडोल, पारोळा या 3 तालुक्यांमध्ये 0.96 ते 0.97% पाणी पातळीत घट झालेली आहे। पाणी पातळीत घट झाल्यामुळे अतिरिक्त पाणी जे आहे उभारण्यावर निर्बंध लावले जातात आणि या बाबतचा अहवाल जो आहे तो जिल्हा प्रशासनाकडे सादर करायचा असतो। त्यामुळे एकंदरीतच आता वाढत्या तापमानाचा जो आहे तो फटका जो आहे तो या ठिकाणी बसलेला आहे आणि त्यामुळेच कुठेतरी पाणी पातळीत सुद्धा घट झालेली आहे। वरिष्ठ भूवैज्ञानिक विभागातर्फे मागील 5 वर्षांची पाणी पातळीची सरासरी लक्षात घेऊन जिल्ह्यातील 15 तालुक्यांची पाणी पातळी जी आहे ती मोजली जाते आणि तसेच जिल्ह्यातील विहिरींचं निरीक्षण केलं जात असतं आणि त्यानुसारच जिल्ह्यातील भूजल पाणी पातळी जी आहे ती या ठिकाणी निश्चित करण्यात आलेली आहे। आणि आतापर्यंत जर विचार केला तर जळगाव जिल्ह्यातल्या 6 तालुक्यांमध्ये जवळपास 1.25 मीटर पर्यंतची भूजल पाणी पातळी जी आहे ती खालवली आहे। तर काही जे तालुके आहेत तर त्या तालुक्यांमध्ये अल्प स्वरूपात ही घट झाल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे एकंदरीतच उन्हाळा हा कडाक्याचा जाणार आहे आणि त्यातच आता पाणी पातळी ही जी आपली भूजल पाणी पातळी जी आहे ती 1.25 मीटरने खालावल्यामुळे कुठेतरी ही चिंतेची बाब बनली असून नागरिकांनी पुढील काळामध्ये पाण्याचा काटकसरीने वापर करावा असंच आवाहन या ठिकाणी जिल्हा प्रशासन असेल किंवा लोकप्रतिनिधींच्या वतीने केलं जात आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।